बा सरपंच कसं करतं बा मा नाता भोवती आणलं बा शिवल्यानं. अरे मा नातान खरंच केलं असेल काय, मारलं असेल काय शिवल्याली. बुडोबा ते काही मी सांगू शकत नाही, मला काही माहित नाही, ठाऊक नाही. हे कसं आता पोलीसवाल्याने बोलवलं तर मी आलो, पण मला तर काही गॅरंटी नाही बा की दगडून मारलं असेल म्हणून आणि नामदेव भाऊन काही केलं असेल म्हणून. हा शिवल्या मा नाताले फालतू अटकून राहिला गड्या, अजून त्याचं लग्न राहिलं बा. केस पेस जर झाली मा नातावर दगड्यावर तर का त्याला कोणी पोरगी नाही देणार रे बा, कोणी उभं नाही करणार. सांग बा आता कसं करू. काय ना काही मार्ग काढ करा सरपंच तू. नाही त्या शिवल्याचं समजूनच राहिलं म्हणा, तो नाटकं करूनच राहिला. मारलं येशील तर काय एवढं मारलं काय याले हरामखोर आले छोट्या मानाचा. पण हा कसं याले खाजवायची सवय गोडेला, खाजवल्याशिवाय जमत नाही त्याले. हा सरपंच ते पोलीसवाले काय आले ते आले तिकडे. हो मी खून केला नाही का जणाचा, तो मला अटक करायला आलते ते, पण मी हातपाय उपटले तर पोहून गेले बा पोलीसवाले. राजा सरपंच हे का मजाकचा टाइम आहे का राजा? गाडी आलती बा पोलीसवाल्याची, तुम्ही म्हणता मी खून केला, काही सांगता राजा? काय बात काय खरं ते तर सांगा बा. बापा या बुड्या नाताले दगडूले पकडायला आलते पोलीसवाले. शिवल्यानं रिपोर्ट दिला ना त्या दगडूच्या नावाचा. का रे बाबू मा नातू दिसला का तुले? दिसला का मा नातू? आम्हाला सकाळपासून आता पता नाही त्याचा. मटण पार्टी ठेवली आम्ही ना, त्याच्यातही आला नाही, तो मटण खायलाही आला नाही. उकडे काय माहित. हा शिवल्यानं कोण रिपोर्ट दिला पण दगडूचा? याची कोणती किडी आहे बा कापलच्या शिवल्याची? आराम करायला काय धंदा नाही का साहाय्याले? त्याला परेशान करत राहायचे साहाय्य. हे काय बाबा नाही बा शिवल्या. काय माहित गड्या झुंबर मा नातू बा गरीब आले का, कोणाच्या वाटी नसते, काही घेण्यात नसते, देण्यात नसते बा, कोणाची मदत करते बा मा नातू तर. पण शिवल्यानं पाय बा फालतूच लावली बा आमची खाजून. बाबा काहीतरी गावातले लोक तुम्ही आता मा नाताले फालतू अटक झाली का लग्न नाही होणार त्याचं. बा तुम्ही लग्नात काही टेन्शन ना घेऊ, हाणू काय त्या शिवल्याला सांगा तुम्ही. आता जातो मारतो त्या कमळल्यात लाथा मारतो त्याच्या. गडे हो रिकामे काम करू नका, काय मारू नका त्या शिवल्या फिवलेले. हेच तर अजून वातावरण तपेल आहे. या दगडूचा तर रिपोर्ट द्यायला त्यानं, मग तुम्ही मारसान त्याला तर अजून काय तुमच्या मागं फिरत बसू? अगो आमने करायचे बा. तेव्हा सरपंच पण त्याचा वय करून आला ना गावात, फडफडत जास्त करते मी काय घेणं देणं. हा शिवल्याचं कंबळ मोळाच लागते सरपंच. आणि त्या बबण्याचं माऊलीचं त्या बरोबर दोघायचं बी. ते कसं ते तिघाची सांगड आहे ना. अरे भाऊ थांबा जरा, शांतता ठेवा पाहू, मारझोडच्या गोष्टी करू नका आता. हे दगडूचं नामदेवचं काय मॅटर आहे हे पहिले निपटू द्या. त्यानं काऊन रिपोर्ट दिला, काय दिलं, कसं काय केलं. आता हे कसं हे दोन जणी फरार असले का, कुकडे गेले काय माहित. ते पोरं काही मारत नाही, ते काही मॅट झाले का मारतीन त्याले तर ते जाऊ दे. चाल ना त्या शांता घरी जाऊ ना, तिचे काय हालात काय नाही पाहू ना बा. नामदेव गायब आहे ना. मला गुडू बा ते शांताबाईचं पोह काय आहे तो बापा. तिची हाल बेकार असतील जळू पोरं. तुम्ही नाही तुम्ही जा सांगा त्या शांताबाई समजून. आम्ही इकडे गावात ते दगडूले नामदेव भोल पाहतो उकडे आहेत. बरोबर पहा तुम्ही काय तर त्या दोघांना पहा. हो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं, आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा. सांगा बा सरपंच, त्या शिवल्यानं रिपोर्ट दिला बा यायचा आणि त्या दगडूचा. आता सांगा हे शोभते का त्याले? हे काम करतात का ते सांगा ना तुम्ही. किडनॅप हे काही लावलं की नाही आता या शिवलालनं? शांताबाई आम्ही तुम्हाला ते सांगायला आलो की शिवल्याला काही धंदा नाही, हा काय ना काही पुरापत्या गावात काढत राहते, यांना हा जाणून रिपोर्ट दिलाय. पण कसं आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बा की मानवरा जलात जाईन, ढमुक होईन टमुक होईल, त्या गोष्टीच नाही करायचा, काहीच होत नाही देईल. काय होईन तर हो बा, जीवात जीव नाही राहत ना. तो शिवल्या डायरेक्ट पोलिस घेऊन आला. आता हे तुमच्या देखतचीच गोष्ट आहे ना, देखतचीच आहे ना. जीव लागते काय सांगा ना तुम्हीच. आणि नेलं ते ना खरंच तर मग काय करा आता आम्ही. तुम्ही बापा लय धीरूस देसाल, पण आता शेवटी ते शिवल्या काय सांगते काय नाही त्या पोलिसाईले. आता तू आता काही नाही डोक्याला तापच नको लावू. या शिवल्याचं ना भुजल्या पापडी फुटत नाही, पण याले कसं काय ना काही कुरापत्या पाहिजेत गावात, म्हणून यानं रिपोर्ट दिलाय. आपलं काहीच हलकं भारी होत नाही या रिपोर्टनं. तू काहीच टेन्शन नको घेऊ, बिलकुल काहीच टेन्शन नको घेऊ. आपल्यालाच माहित आहे नामदेव बी काही करू शकत नाही, मा नातू दगड्या बी काही करू शकत नाही. हे काही भानगडी नाहीत आणि जाणून याले मारती नाही. यानं काहीतरी त्याची खाजवलीशीन म्हणून त्यानं त्याला दणके मारले. हातात जास्तच लावून राहिला, किडनॅप केलं, फलानं केलं, आम्हाला दाबेल होतं. हायच म्हणा बुड्डे बा, आता त्यानं काही केलं तर नाही म्हणा, पण कसं आता शिवल्यानं कसं काही माही सांगितलं पोलीस आले तर मग आता ते पोलीस तेच करतील ना. आता तो पहा ना पट्ट्यान गिट्ट्या बापा डोक्याला लावून आणि काही माही सांगलं तर सांगा आता. म्हणून ते आपल्या घर लोक आलते की नाही पोलीस, ते खरंच वाटते ना हे सगळं, म्हणून माझी उभी राहिला.
शांताबाई तुम्ही काहीच बिलकुल टेन्शन ना घेऊ. आम्ही तुम्हाला तेच सांगायला आलो, काहीच होत नाही बिलकुल. हा, या शिवल्याच्यानं काहीच हलकं भारी होत नाही आपलं. हा, आणि याला अटक बी केली तर जमानत मी एका 10 मिनिटात घेतो. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? जमानत घ्यायचं. पण सरपंच हे कुठे आहेत? हा, दगडून ह्याचा काही पत्ताच नाही बा. काही तुम्हाला सांगून गेले का ते कुठे? काही मलाही सांगलं नाही बाबा कुठे गेले तर. बाबा शांताबाई, मला माहित असतं तर मी एवढं रामायण घडूच नसतं दिलं ना. पोलीस गावात येऊ बी नसते दिले. याने जर सांगितलं असतं मला तर मी जर पोलीस स्टेशन मध्ये फोन लावून तिकडेच मोडलं असतं हे. पण आता हे पोलीसवाले गावात आले तर मला माहित पडलं. नाहीतर मग अदलो की एवढं रामायण घडू दिलं असतं का म्या? नामदेव हो बिन दगडू बी गायब झाले तर मला सांगितलं नाही द्यायनो की असं केलं की तसं केलं. हा, माहीत ठाऊकच नाही काही कुकड्यात. बापा सरपंच, पाबा त्याला कुकडे गेले तर ते काही सकाळपासून घरी नाहीत बाबा. आता तू काही बिलकुल टेन्शन न घेऊ. आम्ही पाहतो काय तर कुकडे गेले ते तर. हा, थांबवतो आम्ही ते. हा, तू काळजी घे बरं. टेन्शन न घेऊ बिलकुल. हा, खाय पेन मस्त राह. हो हो बुड्डे बा, फक्त पाबा त्याले आणि तेवढं निपटा बा काय आहे त्याचं. हो हो शांताबाई, पाहतो आम्ही काय आहे तर. हा, तू फक्त काळजी घे बापा. माहित बाबा, हा माणूस कुकडे गेला तर सकाळपासून घरी नाही. मला तर सांगून जायला पाहिजे की नाही? घरी पोलीस येऊन राहिले, विचारून राहिले माणूस कुकडे आहे. आता मी काय सांगू, मला काही माहित नाही तर. सरपंच आता काय करता सांगा ना तुम्ही. या नामदेवानं दगडून मोठी चूक केली, माझे पाहून गेले ना. हा, तेच तर मोठी गडबड होईल आहे ना. एक तर गेले तर यायनं सांगितलं नाही की आम्ही न असं असं केलं की ढमुक केलं की टमुक केलं. शेडमध्ये दाबून ठेवला, शिवल्या झोडला आम्ही न. हा, आपल्या कानोकानही खबर नाही ना, याने सांगितलंच नाही काही. त्याचं मी आता तिकडे पोलीस स्टेशनला मोडलं असतं ना, हे वाटलं घेऊन असतं दिलं. भाई सांगायचं ना पत्ता. अरे बापा, नामदेवानं दगडून दोघांनी हाणलं त्या शिवलेले आणि शेळमध्ये दाबून ठेवला. सांगा आता, एवढी गोष्ट झाली. हा, एवढं कांड केलं येईन तरी आपल्याला सांगितलं. आणि आता फोन करू करू सांगतात की वाचवा आम्हाला, आता असं असं व्हायला शिवल्यानं आमच्या नावाचा रिपोर्ट दिला. सांगा आता. आता काय करा आपण? सरपंच नामदेव भाऊ दगडू काय जाणून मारणार आहेत का ते शिवलेले? काय ना काही त्याची खाजूलीशी म्हणून रट्टे खाल्ले त्या शिवल्यानं. ह, अरे तो लई दिवसाचा हरामखोर काय ना काही कांड करतच राहते म्हणून कसं मस्तकात बसला द्यायच्या. तो त्याने हाणला त्याला शेळमध्ये दाबून टाकला. त्याची काय चुकी आहे त्याच्या? बापा पण कायद्यापुढे नाही चालत ना. कायद्यापुढे जर ओलही जायते वायली जाते. तुमचं खरं जरी असलं तर एखाद्यानं जर पहिले तुमचा रिपोर्ट दिला असेल तर पहिले रिपोर्ट त्याचा ग्राह्य धरला जाते. तुम्हालाच अटक केली जाते. तुम्ही लय खरे आहे. तुम्हाला ते कोर्टात सिद्ध करावं लागते. हा बापा, ठीक आहे, खरा आहे का कायदा? नाही ना, पण हरामखोर आहे ना. आपल्या माणसाने आपल्याला सांगितलं असतं तर काय रिपोर्ट लोक नबत गेली असती. हा, तिकडे खलास करून फेकून दिला असतं एखाद्या पूर्ण नदी फदी एखाद्या. हा, खाली इकडे बोल आली असती. रिपोर्ट फी देते शिवल्या. रिपोर्ट शिवल्या तसे टंगलेले बांध तुम्ही. मी आता किती झोडला त्याने. हा, त्याला म्हटलं तुम्ही रिपोर्ट दे नावाचा काऊन नाही दिला त्यानं? अरे सोपी सापडले ना हे. जाऊ दे आता, काय झालं ते झालं बुवा. आता काय करता सांगा तुम्ही मुले. पण आता पुढे काय करता बा? काय नियोजन आहे? त्याच्या जमानीचं काय? ते कुकडे गायपात, कुकडे बसेलात ते कुकडे जायलात म्हणजे? अरे पाटील, तुमच्याच वावरात खोपडीत बसेलात ते. हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला तर माहिती नाही बापा. पण पुढचं नियोजन खरंच सांगा आता. काय करणार कसं? ते शिवलेलं पादोदा खायचं का डबल? नाही, यायला असं सांगू आपण की पोलीस आहे साधीत होऊन जा तुम्ही आणि लगेच आपण जमानत देऊन टाकू. हा, टाइमपास नाही करायला पुरत ना. तसं जर या पोलिसांनी थांबलून जर यायला अटक केलं की नाही तर दाबून मारतीन बी पोलीसवाले यायले. आणि अजून कसं पेपरले जर न्यूज गेली तर अजून त्याच्यातही बदनामी होईल. त्यापेक्षा कसं येईल स्वतः स्वाधीन करून टाकू आपण पोलीसवाल्याच्या. वकील त्या आठवून लगेच जामीन घेऊन टाकू आपण, जमानत यायची. बरं तुम्ही म्हणता ते, पण मग त्या शिवल्याला जर पादोला गावातल्या गावातच मोडलं मॅटर तर शिवल्याने जर केस वापस घेतली तर मग? शिवल्या घेणारच नाही. तो तर पोलीसवाले धमक्या देऊन राहिला. तुम्ही जर रिपोर्ट वापस घेतला किंवा यायला जर नाही पकडलं तर मी SP ऑफिसले किंवा कमिशनर ऑफिसले जाऊन बापा उपोषण मांडीन म्हणते. तो एवढा बताल काम करून आला तो. बरं कागदपत्र काय काय लागतात ते तयार करून घेऊ. आणि यायला सांगून देऊ पोलीसवाल्या स्वाधीन होऊन जा म्हणून. तुम्ही सांगून द्या तेवढं फोन करून द्यायला. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, देतो आम्ही, करतो काय आहे पुढचं. गड्या माऊली बघून काही सुसून नाही राहिलं गड्या. आपला कार्यक्रम फिट होते वाटते गड्या.
रिपोर्ट तर दिला म्या, पण या दोघांनी पकडल्याने जाऊन राहिले. हे कुकडे कोणा नयात दबले काय माहित गड्या. काही सुचून नाही राहिलं गड्या. पोलीसवाले थंडाई करून राहिले ना, त्यातले तो सरपंच वय करून राहिला. गोष्ट का ते कुठे आहेत ते आम्हाला माहित आहे ना, कुठे आहेत ते तर. पण ते कुठे दबेल, ते कुठे कोण्या गावली जायला ते. शिवलाल तो दगडे कुठे जायला नाही, तो नाम्या कुठे जायला नाही, कोणाच गावले गेले नाहीत ते. आपल्या गावातच पाटलाच्या मयात जाऊन बसेल ते. ते दोघे जण दबून जाऊन बसले तरी पाटलाच्या मयात. आणि आपल्या गावातले लोक त्याला डबे पुरून राहिले. खाया पियाची मस्त सोया जायची, काही वांधा नाही द्यायले. सगळ्या गाज मिली बघत आहे. आले वाटते की ते पकडल्याच नाही गेले पाहिजे. बरं असं आहे का ते. थांबा रे. हा कसे रे पकडले जात तुम्ही. आता पोलीसवाले फोन लाव, तुम्ही खबर देऊन टाकतो तर दिसा दळाल कणी आपस पकडता सायल जाईल. मले शिवला हेच नाही समजलं बघा. तुला कोण झोडलं पण त्या दगड्यानं, कोण कोंडून ठेवलं, तुला किडनॅप कोण केलं. तुझा तो कोणता असा धनाचा हांडा. तुला कोण किडनॅप केलं बा त्यानं. कारण काय बा तुला मारायचं किडनॅप करायचं हेच समजलं नाही बा अजून मला. बा आपला आगोपणा दुसरं काय अशी. तो दगड्या होता त्याच्या लवरले घेऊन घुसात. मी गेलो बापा हेडिओ शिटिंग काढली. तो तर माहिती बिना बुद्धीचा रान बोग्या. त्यांना लावलं मला हाणून टाकलं कोंडून अंद. माझा गोपणा मला व्हायला. पण आता काय गुरु मारता खायला होता. त्याची तर बदनामी करणं आहे मला. त्यासाठी मी हा रिपोर्ट दिला. ते शूटिंग मशीन मोबाईल मध्ये दे ना माझं आहे. मा मोबाईल मध्ये टाकतो, सारा गावात पाठवून देतो साली 5-6 खेड्यात. नाहीतर बदनामी होऊनच राहिली. होत दे मग जमके चांगलं. हरामखोरांना मोबाईल बी फोडल्यानंतर बा दुसरा घेतला म्या. सारं फोडताड गेलं त्यानं. काही माझं नाही आहे आता ते. फक्त मला आधी की येईल जेलात पाठवणार. हो काही करून येईल अंदर घालणार आता. टाइमपास काय करून लावलं त्या पोलीसवाले फोन. आता आपल्याला खबर आहे ना कुठे आहेत म्हणून. ते आपल्याला माहिती आहे ना पाटला गावात येतात ना ते. लवकर लाव दलालकडे पोलीसवाले फोन लावतो. लाव लवकर. आता लावतो. आता देतो खबर द्यायची कुठे सहायची ते तो पाहतो ना. हॅलो हॅलो हॅलो. आला गड्या झंडूबामचा फोन. आता काय विचारतं काय माहित, काय म्हणते आता. काय याचा मनसुबा आहे काय माहित बाबा. मॅट करून आला हा फोन करू तसं या जगाच्या फटावर एकटाच रिपोर्ट दिलाय. हाच लाडाचा आहे. तर पोलीसवाल्यासाठी सारे सारखे आहेत. हा नाला काही समजत नाही भोरे. तर काय म्हणते पाहू दे बाबा, बोल द्यायच्यासोबत. हॅलो हा बोला साहेब. बा ते चोर आयचा पत्ता लावला आम्ही ना. ते आमच्या गावातल्या पाटल्या वावरात बसलात ना, दडपून बसलात. तरी दावा पकडा द्यायले. तुम्ही तर काही शोध नाही लावून राहिले बा. सारे काम आम्हालाच करा लागून राहिले. बरं शिवलाल भाऊ खबर दिली त्याबद्दल धन्यवाद. बस आता चालू गाडी घेऊन. पाटला वावरात जात नाही तुमच्या गावातल्या. हो लवकर या बाबा. तटून अजून फरार होतील ते काही सांगता येत नाही. बरं कसं आता कसं ताजी खबर भेटली आम्हाला. ते लवकर या तुम्ही. दडा हलकनी. आम्ही लावला ते शोध. तुम्ही तर काही कामाची नाही. तुम्हाला काही भेटून राहील ते. लवकर या. बस आलोच आम्ही. 10 मिनिटात आलो. तरी फक्त चौकात उभे राहा तुम्ही. दडा हलकनी. हो साहेब या. जमलर गडा बबल्या. पोलीस आली येऊन राहिले आता. चला चौकात जाऊन आपण. त्याला दाखवा लागेल ना पाटला गावावर. बाळ्या असं चालतं का. त्या पट्ट्या बांधणं जरा ढंगमंग करायला लागणार का. काय का माणूस असतो. म्हणजे पट्ट्या बांध पहिले. मग जाऊ चौकात. ठरवले का यानं आठवून दिली तुला का. नाही तर मग तसं चालला आता का. हाती पडला असता तू. अरे बा आताच बांधतो. पट्टी बांधतो बा. आणि चला झटकरी मग. मी काही येत नाही बरं. आम्ही दूरून आणू शकतो आता. तू जातो बाबा. नाही तर मग कसं शेक्याचे नाव हे आहे बा हे. कसं पोलिसाले ताट डाऊट घेतात बरं. हो मी एकटाच जातो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चला लवकर. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरं. हो गडा मोतीराम मला एक गोष्ट सांग गड्या तू. 100% सांगतो फक्त खरा बोलतो. विचारणं बा विचारणं. मी कधी तुझ्याशी खोटा बोललो सांग ना तू. बा मोतीराम हा शिवल्या तुया आहे की दुसऱ्याचा आहे. अरे तुझे गुण थोडेसे बी देईन बा त्याच्यात. सारे भांडणं करणं, कोणाचा रिपोर्ट देणं, कोणाचं काही खोळ्या करणं. सांग ना आता मानाचा त्या नामदेचा रिपोर्टच दिला बाई अनुकुटी. अरे काय दलिंदर नाव घेतलेलं का. मी तर हागल्या ठिकाणी घेत नाही त्याचं. अरे मरेला मा पोऱ्या तो. तू काल नाव घेऊन राहिला बा त्याचं माझ होई. मला काहीच घेणं देणं नाही भाऊ द्याले त्याच्याशी. तुया नात्याच्या नावाचा रिपोर्ट दिला का त्यानं. तुझ्या नात्याच्या नावाचा नामदेच्या नावाचा रिपोर्ट दिला का त्या हरामखोरानं शिवल्यानं. अबे मग चालणं त्या घरी झोडून काढून सायाले. उलटा टांगून मारू ओसळी आले. हातपाय मोडू साया जायचे. हागेली जाता नाही आलं पाहिजे, पादेली जाता नाही आलं पाहिजे. आहे ना बाबा. त्याला जर मारलं तर पोलीसवाले आपल्याला पकडून येतील रे बा. पहिलेच तर वातावरण गरम व्हायला सध्या. एक तर हे मा नातून तर नामदेव फरार व्हायला. यायचं पोहून जायचं काही काम नव्हतं ना. यानं अगोपणा केला शिल्लकपणा. यानं काही करायला नव्हतं तरी बी हे पोहून गेल दाकानं. थांब तू. हे पहिले आपण निपटू आता. काय तर तुझ्या नाताचं नामदेवचं मॅटर. याची भानगड मुडली की नाही मग पाहू शिवल्याचा काय गेम आहे तर.
शिवल्याला जर हागीच लोकने मारलं की नाही मग हा बिले का मोतीरामने मग. हा तू पाय तू कसा बजेट करतो त्याचा मग. हो बुडे बा. अरे बसा तू काय अरे काय बुडे बा, हे काय आमच्या कानावर घेऊन राहिलो बा. तुमच्या नातान बा फालतू त्या शिवल्याला मारलं, त्याने रिपोर्ट दिला बा तुमच्या नाताचा. काय राजा माणसं आहे तुम्ही, जरा सगळं लक्ष ठेवत नाही त्याच्या. मी काय बोलून काय राहिलो पण मी काय लक्ष देऊ मान हातावर. तू काय दूध पेत आहे का तू. त्या शिवल्यानं काय खाजवली त्याची म्हणून झपके खाल्ले त्यानं. बुडे बा कसं शिवल्यानं कशी नामदेवची त्या दगडूची खाजवलीशी म्हणून त्यानं जोडला. हा दुसरं काहीच नाही. पण या शिवल्यानं कसं आता लावले अकलेचे तारे तोडणं. कसं या शिवल्याला कसं झोळा लागते बरोबर एकदा डबल याची पाठ लाल करा लागते. गोड्या माया तर हातपाय असे सोयसोय कुणाला त्याला मारेले. पण कसं सध्या मारता येत नाही ना बाबा. त्यानं पोलीस कंप्लेंट दिला, रिपोर्ट दिला त्याच्या नावाचा. आता जर त्याला जर सोडशीन शिवले तो अजून जाईन पोलीस स्टेशनमध्ये टॅम ह्या परत आणि आपला रिपोर्ट देत. म्हणून कसं त्याला मारता नाही येत ना मग. काय आता का माया पुरं घरदार अंदर घालतं बा. काय तू माझ्या डोक्यात एक आयडिया आली गड्या. मी देऊ का त्याच्या नावाचा रिपोर्ट. माय बापा लॉगत नाही म्हणून छळ करते म्हणून माय बापाचा असा देऊ का शिवल्या नावाचा रिपोर्ट सांगा तुम्ही. आता जातो पोलीस स्टेशनला पोयत लढबोल करत आणि देऊन टाकतो त्या नावाचा रिपोर्ट शिवल्याच्या. बुडे बा काही हातान बिबा घालून घेऊ नका. फालतू काही रिकामे कामं करू नका. बुडे बा हे असे रिकामे कामं करू नका तुम्ही. लागलं तर 2 होबाळ्यात मारा द्या, चप्पलनं मारा द्याले. पण हे कसं पोयत जाणं लढबोल करणं हे चंगटे कामं करू नका. माहिले का या शिवल्यान सारा आमच्या धंद्यात इस्ताबा आणला. त्याचा धंदा चांगला चालू होता. रोजचे 3-4 बोकडे कापत जा आम्ही. चांगला मेळ आलता ना आमचा. पण आता कसं या टेन्शनमुळे त्या धंद्यात लक्ष नाही आता. बापा हा शिवल्या म्हणा हात जोडा बापा. कोईचा नारद आहे पुरा हा. तिकडे गावात जाऊ आपण. सरपंच मोठे पाटील खायचं सल्ला होते तर पाहू तिकडे. ते कागद मागद करून त्याच्या जमाने देते या उकड्यात काय तोही पता लावू. चला तिकडे. चला जाऊ गावात. लेका दगडू मी लेका कोणाच्या कामात पडतो. लेका मा कामात कोणी पडून नाही राहिलं. त्या देवीदाशाला सहाय्याले कालपासून फोन करेला. पण अजून काही फिल्डिंग लावायचं लाईन लावायचं काम पूर्ण नाही लागा तो. पाय बरं मी लेका सारे मरतो ल्या पुढे पुढे करतो. नामदेव हो तुम्हाला पहिलेच म्हटलं ना तो काहीच कामाचा नाही. गावातलं कोणीच आपल्या कामात पडणार नाही. आपण घेतो हातात शकून आपली. पण कसं आपल्या कामात कोणीच पडत नाही. आपलं आपल्यालाच निपटा लागेल आता. पण मला आता कसं पुऱ्या गावातल्या लोकांचा अनुभव आला. काही कोणाच्या कामात पडायला पुरत नाही, कोणाला मदतही करायला पुरत नाही. स्वार्थी बनायला पुरते. आता स्वार्थी हे सार्वजनिक कामं सोडून द्यायला पुरतात. आपल्यावर बेतली की कोणीच येत नाही भाऊ आपलं करायला. त्याच्यावर बेतली की आपण पुढे पुढे करतो. अरे नामदेव भाऊ तुम्हाला उरा पोटार घ्यायची सवय आहे राजा. साऱ्या गावाला उरावर घेता. कोणाचंही काही असले की चालले, कोणाचंही काही असले की चालले. आता पाहणं आहे कोणी आपल्याला घुंग्याला तरी तयार. आला कोणाचा फोन पाहायला आलं कोणी. भाकर तरी आणली कोण डबा गिबा काही. एवढं करता राजा उरा पोटार घेता सारा गा का कामाला धामाज. कोणी घुंग्याला तयार नाही आपल्याला. भाऊ आता आला आपल्याला अनुभव आला गावाचा. कसं आपल्या बा पोलीस केस आहे ना म्हणून नशी नाही येत कोणी. असंही असू शकते. काही सांगता येत नाही भाऊ. लोकांचे फाटते भाऊ पोलीस केस म्हटली की. मूत सोडून द्या गावातल्या दलिंदराचा विषय. कोणी आपल्या मनात पडणार नाही, कोणी आपल्याला मदतही करणार नाही. आपला आपल्यालाच पाहा लागेल. तुम्ही करा तुमच्या सायाला फोन ला. तो तुमचा साया कसा मेळ लावते सारा मग. बापा माझ्या सायाला फोन लावलं म्हणजे माझी चौघ म्हणा माझं वय असा म्हणजे रिकाम जोड. सांग आता बरोबर वाटते का फोन करणं. आता काय जेलात बेसन भाकर खायला चालसान सांगा तुम्ही. बावन पत्त्याची भाजी खायला चालसान का तुझी. मेजा झोडतात बरं ते. बाजीराज मारतात चांगले झप्पा झप. विचारच नाही करत ते. पहिलेच तर आपण ते खोटं बोलून येला इकडे. आपल्याला थोडी सारी फिल्डिंग शांत लावते. तू टेन्शन न घेऊ. कोणी बाजीराव माझी ताकद नाही आपल्याला. काय बापा याला हिंमत द्यायला की नाही तर मग कसं याची हिंमत खसली तर कसं आपल्याच भावती लाईन टोमणं. तुम्ही असंच केलं नाही तसंच केलं नाही. मले माझ्या बाबा बाजीराव बाबा बर्फा टाकू टाकू मारतात ते. मिरकुटची धुनी देतात. काय खरं जोडीचा. साहेब हे पाहो हेच ते हरामखोर. येईनच मला मारलं दाबून मारलं येईन हेच ते. नंतर हे कसं झालं बापा. आले नाही पोलीस आले. भेऊ नको. गडबड करू नको. आता मी बोलतो पद्धतशीर. कसं यायला चिवत्या बनवा लागते तर मी बनवतो पद्धतशीर. टेन्शन न घेतो. मी म्हणेन तसं हवले करायचं. दुसरं काहीच बोलायचं नाही. ह्या हरामखोऱ्यानं पुरी चक्रात दिली आम्हाला. यायला विचारलं होतं ना आम्ही ना दगडू हंडतचं घर कुठे आहे. या हरामखोऱ्यानं आम्हाला चक्रात टाकलं. या कोपऱ्यात आणि त्या कोपऱ्यात. काय हिरे हो तुम्हीच होते का ते. बरं आता बरं सापडले तुम्ही हाती. आता तुमचा बजेट कसा आहे. दोन्ही गुन्हेगार की नाही भावना साऱ्या दुनियाची भावना ते. आपल्याला चिवत्यात काढलं नाही ना येड्यात काढलं ना.
साहेब कसे झोडताना आता येईल? अरे साहेब, बोलाचे भात आणि बोलाची कडी आहे, प्रत्येकाच्या हाती तुरी देणार आहे ते. साहेब काय झालं पण हेच तर समजलं नाही अजून आम्हाला. तुम्ही बाबा बडबडच करून राहिले बा. काय झालं पण आम्हाला काही समजून तास की नाही झालं. अरे तू चाल पोलीस स्टेशनला, मग सांग तुला काय झालं तर. बाजीराव बसली की नाही बरोबर आठवत तुले. साहेब राजा आम्ही गरीब माणसा वाटसं राखो ना. आमचं कशात घेण्यात नाही देण्यात नाही काही नाही बाबा. सकाळी उठले की वावरात, संध्याकाळी झाली घरी. आम्ही कशात काही नाही नो बा. तुम्ही कसे काय आम्हाला बाजूला मारता बा. आम्हाला काही माहित नाही, ठाऊक नाही बा. साहेब हा असा नाही ऐकू त्याच्या कानात सांगा तुम्ही. हो साऱ्या गावाचा बावना हा नाम्या दिसते असा तोंडवून. वावरात राखण फाकण काही नाही. हा साला आधी लपेलाय. तुम्ही म्हणतात बोलू नका, सबर सबर करू नका. म्हणजे आम्ही पाहून काय निपटून निपट्याचा निपटून. तुम्ही काय म्हणतात हे सबर सबर करून आले फिर्यादी आहे ना. तर निघाडून लवकर शिवलाल शेठ निघाडून घ्या. आराम करेल बेड्याला चला घ्या. घ्या लवकर. मित्रांनो उर्वरित भाग उद्या बघणार आहोत आपण. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा.